कीर्तनाचे स्वर ब्रँड मराठीवर. देवा आता ऐसा करी उपकार, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी माझ, तरीच हा जीव सुख पावे माझा. बरवे केशी राजा कळो आले, ठाव देई चित्ता राखे पायापाशी, ठाव देई चित्ता राखे पायापाशी. सखळ वृत्तीसी अखंडित, तरीच हा जीव सुख पावे माझा. बरवे केशी राजा कळो आले, आस भय चिंता लाज काम क्रोध, आस भय चिंता लाज काम क्रोध, तोडावा संबंध यांचा माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा. बरवे केशी राजा कळो आले, मागणे ते एक हेची आहे आता, मागणे ते एक हेची आहे आता. नाममुखी संत संग देई, तरीच हा जीव सुख पावे माझा. बरवे केशी राजा कळो आले, तुका म्हणे नको वरपंग देवा, तुका म्हणे नको वरपंग देवा. घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध, तरीच हा जीव सुख पावे माझा. बरवे केशी राजा कळो आले, विठ्ठला 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 विठ्ठला. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना. अन्यं च श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभु, जय जय माखन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या
तुकया देवा यावरी न करावा उभेरा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा सारे तीर्थ धाम आपके चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठल देवा आता ऐसा करी उपकार देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी माझ तरीच हा जीव सुख पावे माझा बरबे केशी राजा कळो आले विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 आ विठ्ठल 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 सज्जना हो भगवान परमात्म्याची अगाध सत्ता सच्चिदानंद घनाची निर्विकल्प समाधी भाषा त्या समाधी भाषेमधील संतमय रत्नांच्या रसेंद्रियावर जी वाग्देवी विराजमान झाली त्या वाग्देवीला स्मरून संतमय रत्नांनी जे वाङ्मय निर्माण केलं जे वाङ्मय तयार केलं त्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे संत होऊन गेले आपली संत मानदेय खूप मोठे त्यामधील जर जीवांचा उद्धार करण्याकरता आपला देह अखंड झिजवणारे वितराग संपन्न पंचम वेद निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी नवे नवे छत्रपती शिवरायांचेही असणारे श्रीगुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचं अवघ्या 6 चरणाचं अतिशय गोड उत्कृष्ट असा मागणीपर प्रकरणामधील अभंग आज तुम्हा मायबापाच्या सेवेसाठी निवडला विठ्ठला विठ्ठल 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 हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे मागणीपर प्रकरणामधील आहे परंतु संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये जर झालं तर संत महात्मे कधीही कुणाकडे काहीही मागत नाहीत याचे पुरावेही आपल्याकडे आहेत की काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असे ज्यावेळेस भगवंत या संत मांदे आईंना म्हणतात की काहीतरी मागा त्यावेळेस संत महात्मे सांगतात की नाही आमची वडिलोपार्जित जी रीत चालत आलेली आहे की आम्ही काहीही मागणार नाही बरं तुकोबाराय सुद्धा म्हणतात की काही मागणे हे आम्हा अनुचित मग मागणीपर अभंग जे आहेत तर तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये 124 125 अभंग आहेत मागणीपर प्रकरणामधील मग ही अभंग कसे काय तयार झाले याचा प्रश्नही आपल्याला पडायला पाहिजे आणि पडलाही असेल तर तुकोबाराय सांगतात काही मागणे हे आम्हा अनुचित काही मागणं अनुचित आहे पण काही मागणं उचित सुद्धा आहे विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 फक्त मागण्यामध्ये फरक आहे जीवाचं भगवंताकडे मागणं वेगळं आणि संत महात्म्यांचं भगवंताकडे मागणं वेगळं आपणही काही गोष्टी या संसारामध्ये मागत असतो ज्यावेळेस आपण आपलं गाव सोडून आळंदीला वारीसाठी जातो किंवा पंढरपूरला यात्रेसाठी वारीसाठी भगवंताची भेट करण्याकरता जातो तिथं गेल्याच्या नंतर आपण पारमार्थिक मागणी आपली मागतो का मागत नाही आपली जी मागणी असतात ते सांसारिक असतात परंतु जे संत महात्मे आहेत ना हे संत महात्मे संसारातलं काहीच मागत नाहीत मग संसारामधलं कुठली गोष्ट न मागता हे संत महात्मे देवच मागतात विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 देव कशा पद्धतीने मागतात बघा
महाभारताच्या युद्धाच्या अगोदर ज्यावेळेस कौरव पांडवांचं दोघांचं युद्ध होणार होतं ना, त्याच्या अगोदर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे मदत मागण्यासाठी दोघंजण गेले. नावं तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहेत. कोण कोण गेलं? दुर्योधन गेला आणि अर्जुन गेला. परंतु प्रथमतः दुर्योधन भगवंताजवळ गेला. भगवंत शयन अवस्थेमध्ये आहेत, भगवंत निद्रिस्त आहेत, भगवंत झोपलेले आहेत. भगवंतही झोपलेले नव्हते, फक्त झोपेचं सोंग घेतलेलं होतं भगवंताने. कारण की झोपेतल्या व्यक्तीला आपण जाग करू शकतो, पण झोपेचं सोंग घेणाऱ्या व्यक्तीला आपण सहजासहजी जाग करू शकतो का? मी काय बोलते लक्षामध्ये येते ना आपल्या? जर सोंग घेतलेलं असलं तर सहजासहजी जागा करू शकत नाही. भगवंताने झोपेचं सोंग घेतलं होतं. का घेतलं होतं याचंही कारण आहे का? भगवंताला माहिती होतंच प्रथमतः माझ्याकडे कोण यायला लागलाय? दुर्योधन. सकाळी सकाळी या दुष्ट्याचं तोंड बघण्यापेक्षा आपण झोपेचं सोंग घेतलेलं कधीही चांगलं. भगवंताने झोपेचं सोंग घेतलं. दुर्योधन आला आणि भगवंताच्या उशाजवळ जाऊन बसला, म्हणजे डोक्याजवळ जाऊन बसला. की म्हटला पायाजवळ आम्ही का बसावं? आमची जागा ही पायाजवळ नाही. ही नास्तिकाची मती असते. दुर्योधन हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या डोक्याजवळ उशाजवळ जाऊन बसला आणि पाठीमागून अर्जुन आला. परंतु अर्जुनाला माहिती होतं की आमची भक्ताची जी जागा आहे ती भगवंताच्या डोक्याजवळ नाही. कुठे आहे जागा? भगवंताच्या पायाजवळ आहे. म्हणून अर्जुन आला आणि अर्जुन त्या ठिकाणी पायाजवळ येऊन बसला. अर्जुन येऊन बसल्या क्षणी भगवंताने दोन्ही डोळे उघडले आणि प्रथमतः अर्जुनाला बघितलं. अर्जुनाचा चेहरा बघितला. भगवंताला बरं वाटलं. भगवंत उठून बसले. बोल अर्जुना, कशासाठी आला? त्यावेळेस पाठीमागून दुर्योधन म्हटला, देवा तुम्ही त्याला अगोदर बोल म्हणताय, परंतु अगोदर एंट्री मी केली इथं. अगोदर तुम्ही कुणाला विचारायला पाहिजे? अहो मला विचारा अगोदर की तू कशासाठी आला? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी अगोदर याला बघितलं अर्जुनाला, म्हणून मी अगोदर त्याला प्रश्न केला. बरं तुमच्या दोघांचंही मी ऐकायला तयार आहे. तुम्ही दोघंही कशासाठी आलात? हा प्रश्न भगवंताने केल्याच्या नंतर दुर्योधन म्हटला, भगवंता तुम्हालाही माहिती आहे कौरव पांडवांचं युद्ध, त्या ठिकाणी युद्धासाठी मदत मागण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. अर्जुना तुझं काय काम आहे? अर्जुनाला काम विचारलं. अर्जुन भगवंताला म्हणतात, देवा त्याचं जे काम आहे ना तेच माझंही काम आहे. मी सुद्धा युद्धासाठी मदत मागण्यासाठी तुझ्याकडे आलोय. पर दोघांनाही मदत पाहिजे. मग भगवंताने दोन वाटण्या केल्या, दोन हिस्से केले. ठीक आहे, माझं चतुरंग सैन्य एका बाजूला आणि मी एकटा एका बाजूला. पर दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी शस्त्र हातामध्ये धरणार नाही. फक्त युक्तीच्या 4 गोष्टी सांगल. मी एकटा एका बाजूला आणि चतुरंग सैन्य एका बाजूला. आता असं जर असतं आणि आपल्याला जर विचारलं असतं सैन्य पाहिजे की देव पाहिजे, काय घेतलं असतं आपण? दुर्योधनाची आणि अर्जुनाची मती बाजूला ठेवा, आपला विषय. आपण म्हटलं असतो एकट्या देवाला घेऊन काय करायचंय? युद्ध करायचंय ना, मग सैन्य पाहिजे. तसंच दुर्योधनाने केलं. दुर्योधन विचार करतो, अरे एकट्या भगवंताला घेऊन मी काय करणार आहे? याची मदत काय कामाची? कारण की हा अस्त्र धरणार नाही हातामध्ये, युद्ध तर करू लागणार नाही, फक्त युक्तीच्या 4 गोष्टी सांगणार. मग याला घेऊन काय करावं? म्हटले, देवा मला ना तुझं चतुरंग सैन्य पाहिजे. भगवंत म्हणतात, अरे अगोदर अर्जुनाला मागू दे. कारण की व्यवहारिक रीत अशी आहे व्यवहारामधली, दोघंजण जर भाऊ असले ना, एक मोठं असेल लहान असेल, मोठ्या भावाने वाटण्या कराव्या आणि छोट्या भावाने वाटणी उचलावी, ही व्यावहारिक रीत आहे. त्यावेळेस दुर्योधन म्हणतो, मी जर छोटा भाऊ मोठा भाऊ मानत असतो तर युद्धाची काही गरज होती का? मी जर हे पांडव माझे भाऊ आहेत हे जर मानत असतो तर युद्ध करायची काही गरज होती का? त्याच्यासाठी तर युद्ध चाललंय. देवा मला काही माहिती नाही, मला चतुरंग सैन्य पाहिजे. भगवंत म्हटले, घेऊन जा. अर्जुनाला विचारलं, अर्जुना तुला काय पाहिजे? आता त्याने चतुरंग सैन्य घेतलं म्हणजे खाली मी एकटाच उरलो. आता मी एकटा तुला प्राप्त होतोय म्हणजे तू नाराज आहे का माझ्यावरती? अर्जुनाने सांगितलं, नाही देवा, मला अगोदर माग जरी म्हटलं असतं ना तरी सुद्धा मी चतुरंग सैन्य मागितलं नसतं. मी भगवंता तुलाच मागितलं असतं. कारण की चतुरंग सैन्य काय काम असं आहे माझ्या? भगवंता तूच एकटा फक्त मला भरपूर झाला. मला सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की अर्जुनाने मागितलं. काय मागितलं? झोप नाही लागली ना? अर्जुनाने देव मागितला आणि दुर्योधनाने काय मागितलं? सैन्य मागितलं. बरं, चतुरंग सैन्य प्राप्त केलं. विजय कुणाचा झाला? पांडवांचा विजय झाला.
कशा पद्धतीने झाला. भगवंताने जसं बोलले होते भगवंत तसंच भगवंताने शस्त्र अस्त्र आपल्या हातामध्ये धरलं नाही. फक्त युक्तीच्या 4 गोष्टी सांगितल्या. कुठल्या? ज्यावेळेस भीष्माचार्याला मारायचं वर्म, कर्णाला मारायचं वर्म, अश्वत्थाम्याला मारायचं वर्ण, त्या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं. कोणाला सांगितलं? भीष्मांच द्रोणांच जयद्रथांच. जयद्रथाला, भीष्माचार्याला, द्रोणाचार्याला आणि कर्णाला हे मारण्याचं वर्म भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. मला सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे. 4 युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. आपला विषय मागणीचा. अर्जुनाने देव मागितला, अर्जुनाचा विजय झाला आणि दुर्योधनाने ह्या व्यावहारिक असणाऱ्या गोष्टी म्हणजे चतुरंग सैन्य मागितलं, त्याचा नाश झाला. तसे जे भक्त आहेत, भगवंताचे जे भक्त आहेत, जे संत महात्मे आहेत ना, ते व्यावहारिक कुठलीही गोष्ट न मागता ते भगवान परमात्म्याला तुका म्हणे जीवा भाव देवा पायी. तुका म्हणे जीवा भाव देवा पायी. तुका म्हणे जीव भाव देवा पायी. तुका म्हणे जीवा भाव देवा पायी. ठेवोनिया काही ना मागती. ठेवोनिया काही ना मागती. तुका म्हणे जीवा भाव देवा पायी. तुका म्हणे जीवा भाव देवा पायी. ठेवोनिया काही ना मागती. ठेवोनिया काही ना मागती. तुका म्हणे जीवा भाव देवा पायी. तुका म्हणे जीवा भाव देवा पायी. भाव देवा पायी. ती तुका म्हणे जीव भाव देवा पायी आणि ठेवोनिया काही न मागती. भगवान परमात्मा सोडून जे भक्त आहेत ते दुसरं काहीही मागत नाहीत. तुकोबाराय सुद्धा या अभंगामध्ये मागणं मागतात की देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी माझं. भगवंता तुला जर द्यायचंच असेल ना, तुझी जर इच्छाच असेल की माझ्यासारख्या भक्तावरती काहीतरी उपकार करायचा, तर एकच उपकार कर. माझा जो हा 3.5 हाताचा नरदेह आहे ना, या 3.5 हाताच्या नरदेहाचा विसर मला पडला पाहिजे. कारण की मला कळून आलंय की या देहाचा विसर पाडल्याशिवाय माझ्या जीवाला सुख प्राप्त होणार नाही. म्हणून तरीच हा जीव सुख पावे माझं बर्वे केशवराजा कळू आले. बरं भगवंता, एवढंच माझं मागणं नाही, तर माझं जे चित्त आहे ना, माझ्या चित्ताला तुझ्या चरणाजवळ जागा दे. काही आस भय चिंता अनादी कालापासून बरेचसे विकार या देह तादात्म्यामुळे मला चिघटलेले आहेत. या विकारांचा आणि माझा जो संबंध आहे ना भगवंता, तो संबंध तोडून टाक. याच्याही पेक्षा आणखीन भगवंता मी मागतो. अरे मागणे ते एक ह्याची आहे. आता माझं फक्त हेच मागणं आहे की नाममुखी संत संग देई. माझ्या मुखामध्ये भगवंता अखंड तुझं नामचिंतन असावं आणि मरेपर्यंत माझं जीवन हे संत महात्म्याच्या संगतीमध्ये जावं. आणि आणखी एक मागणं आहे शेवटचं भगवंता. देवा मी जी भक्ती करतो ना, देवा मी जी भक्ती करतो ती असणारी भक्ती वरवरची भक्ती करतो. आता तुकोबाराय ही वरवरची भक्ती करत होती का? अंतकरणापासून तुकोबाराय भगवंताचं नामचिंतन करत होते. तुकोबारायांचंच प्रमाण आहे की दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे किंवा माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. म्हणजे रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करणारी तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भावशुद्ध. देवा आतापर्यंत मी जी सेवा तुझी केली आहे ना, ती वरवरची सेवा केली असेल, परंतु आता इथून पुढे जी सेवा मी देवा तुझी करणार आहे ती असणारी सेवा अंतकरणापासून भावशुद्ध असणारी सेवा माझी प्राप्त करून घ्या. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल